आज आपण नीडल्स 23 नंबरच्या नीडल्सनी सिल्क थ्रेड बसून आपण वर्क करणार आहोत. या स्टिचेस करणार आहोत सिल्क थ्रेड बसून. जसं का आपण जसे जरीच्या थ्रेडला आपण घेतलेला असं पहिल्यांदा हात असा आणि नंतर मग वरून सुई टाकून धागा असा वरती ओढणार. मग सेम आता आपण सिल्कच्या थ्रेडला पण असंच करणार आहोत. खालून गाठ मारून घ्यायची एक बाजूला, अंगठीच्या बाजूच्या बोटात असा पकडायचा आणि पुढचे दोन बोटात असं, आणि आपला धागा हा आपल्या स्टँडच्या खाली राहील. प्रत्येक वेळी आपल्याला असंच करायचं. फक्त पहिल्यांदा असं पकडायचे आणि वरून सुई टाकणार, तेव्हा आपण त्याला असं ओढणार वरती. आता आपण बघणार आहोत आणि सावकाश पद्धतीने करायचं आपण. हे बघा, इथून सुई खाली टाकल्यानंतर आपण धागा वर काढणार आहोत. वर टाकल्यानंतर जेव्हा आपण काढू तेव्हा परत रिटर्न खाली टाकायचा. एक वेळ धागा गोल फिरवायचा सुईला. स्टिच आपली जशी आपण जरीची स्टिच केली सेम तशीच आहे, फक्त याला काढताना एकदम झूममध्ये दाखवतो मी. एक मिनटं. हे बघा, जेव्हा आपला हा धागा वर निघाल्यानंतर आपण त्याला असं पकडून रिटर्न खाली टाकणार. एक वेळ धागा खालून गोल फिरवायचा आणि सुई थोडी गोल फिरवत मग वर काढायचे. खाली टाकल्यानंतर सुईला धागा गोल फिरवायचा आणि थोडी वरून फिरवताना पण असं गोल फिरवत वर काढायचे. हे बघा, थोडी सुई माझी गोल फिरते बघा, अशी थोडी गोल फिरवायची आणि वरती काढायची. आपण 23 नंबरची निडल वापरलेली आहे. ही 23 नंबरची निडल्स आहे आरीवर्कची. आणि गाठ मारताना पण हा धागा वर काढल्यानंतर याच्याच गोलातून जवळून घ्यायचा. आपण दुसरा काढणार धागा आणि मग त्याच्यातून हा पहिला ओढणार का मग आपली गाठ बसणार. परत एक वेळ दाखवतो, धागा कट नाही करत, बाजूशी घेत आहे. खालून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर खाली एक वेळ टाकल्यानंतर सुईला धागा गोल फिरवायचा आणि सावकाश एकदम हे करायचा. पहिल्यांदा सुईचं तोंड आपला इकडं राहील आणि जेव्हा आपण वर काढतो तेव्हा आपल्याकडं राहील. आता पहिल्यांदा माझं सुईचं तोंड समोर आहे. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा धागा जेव्हा आपण वरती हे करतो तेव्हा एकदम सुई हलवूपणे वर काढायची, कारण हा धागा तुटण्याची जास्त शक्यता असते. खाली टाकायचा. सेम चेन स्टिच तशीच राहील. नवीन असाल तर आपली पहिली व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला समजेल की आपण चेन स्टिच कशी केली ते. आणि मग गाठ मारायची. एक काढल्यानंतर त्याच्यातून दुसरी आणि मग ह्या दुसरीतून परत रिटर्न पहिली हे करायची आणि खालून धागा खेचायचा. पण शेप पण तसंच. मी आता धागा कट नाही गेला, डायरेक्ट तिकडनं घेतला इकडं. प्रत्येक वेळी कट करायला नको आपल्याला. एकदम सावकाशपणे हलू करायचं. आणि आरीवर्क मटेरियल जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करू शकता. पहिल्यांदा सुईचं तोंड समोर राहील आणि वर काढताना मागं फिरायला लगेच. बघा, पहिल्यांदा आपला सुईचं तोंड इकडं असतं आणि जेव्हा आपण ती सुई गोल फिरून धागा वर काढतो तेव्हा आपल्या या बाजूला होतं आहे, म्हणजे आपल्याकडं तोंड होतं आहे तो. इथं कोपऱ्यावर आला एक छोटीशी स्टिच काढायची आणि मग पुढं करायला घ्यायचं. आणि हा धागा जरीचा धागा तुटत नाही, हा धागा तुटत आहे. हा सिल्क थ्रेड आहे, एम्ब्रॉयडरी सिल्क थ्रेड.
एक छोटीशी हे करायची, मग क्रॉस फिरवायचा. तुम्ही जर सुई गोल फिरवत काढली ना तर तुमचा धागा सिल्कचा अजिबात तुटणार नाही. हा धागा मोठा ठेवायचा थोडा, आणि मग त्याच्यातूनच दुसरा काढून मग रिटर्न पहिला धागा ओढायचा. आपली गाठ बसते. डायरेक्ट धागा इकडं घेतलेला आहे मी, कट नाही केला. प्रत्येक वेळी धागा कट करायला नको, डायरेक्ट दुसऱ्या बाजूला घेतला तरी पण चालतं. फक्त सुई गोल फिरवायला विसरायची नाही. थोडी तरी सुई अशी गोल फिरत वर काढली ना तुम्ही का मग धागा तुटत नाही. आणि हा धागा एवढा नाजूक असताना ते एकदम हलवत हाताने ओढायचा, जोरात नाही ओढायचा ना. खालून पण जेव्हा आपण सुईला गुंडाळतो तेव्हा पण एकदम हलवायच्याने करायचं. छोटीशी स्टिच काढायची, रिटर्न मग इकडे फिरवायचा. पहिल्यांदा सुईचं तोंड हा समोर राहील करताना, आणि आपण जेव्हा वर काढू तेव्हा तोंड आपल्याकडे राहील. आपला किती छान वर्क झाले. आणि नंतर हा धागा मग आपण कट केला तरी चालतंय. बघा किती फिनिशिंगमध्ये, एकदम हलवारमध्ये करायचा आणि एकदम सावकाश हलू 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 वर ओढत करायचा. आता आपण पान शेप बघणार आहोत. धागा कट नाही केला, डायरेक्ट घेतलेला आहे मी, सारखा कट नाही करायचा. एकदम हलू याच्याने केला ना का धागा तुटत नाही आणि फिनिशिंग पण चांगली येत आहे. फक्त सुईवर काढताना एकदम ओढायचा नाही वर, ती सुई थोडीशी खालून गोल फिरवत मग वर काढायचा. जेवढा हलवायच्या करार खेचणार नाही तेवढा चांगला येईल. आणि मग गाठ मारायची. आपण झिगझॅग स्टिच पण बघणार आहोत. इकडनं धागा डायरेक्ट मी वर काढला, क्रॉसमध्ये टाकल्यानंतर एक छोटीशी स्टिच घ्यायची, अजून रिटर्न मग क्रॉस टाकायचा. आधी तुम्ही पेन्सिलने, व्हाईट पेन्सिलने डिझाईन काढून घ्या, नंतर हे करा. हे बघा, पहिल्यांदा क्रॉसमध्ये टाकायचा, क्रॉसमध्ये टाकल्यानंतर एक छोटीशी परत रिटर्न स्टिच काढायची कोपऱ्यावर, आणि मग रिटर्न. जर तुम्ही स्टिच काढली नाही ना तर मग आपला धागा परफेक्ट नाही येणार. आता बघा मी दाखवते एक वेळ. बघा इकडं जर आपण असंच टाकलं मग इकडे केल्यानंतर हा धागा आपल्या इकडे येत आहे, त्याच्यासाठी एक छोटीशी स्टिच काढायची, मग तो धागा तिथंच राहील. परत इकडं क्रॉस टाकून एक छोटीशी स्टिच, प्रत्येक वेळी कोपऱ्यावर आल्यावर एक छोटीशी स्टिच काढायची. 1 2, मग रिटर्न परत इकडं एक मोठी स्टिच, एक छोटीशी, मग क्रॉस टाकायचा, परत एक छोटीशी. प्रत्येक वेळी एक छोटी स्टिच काढायचीच. दोन, आणि गाठ प्रत्येक वेळी आपली सेम तशीच राहणार. अशी गाठ बघ
शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपला वर्क झाला आहे.